हॅलो फ्रेंड्स, स्पृहा क्युझिनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण नैवेद्याचा एक प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे उकडीची करंजी. सारण बनवण्यासाठी आपण इथे 2 वाटी ओले खोबरे किसून घेतलेले आहे आणि 1 वाटी गूळ किसून घेतलेले आहे. घरात अवेलेबल असणाऱ्या कोणत्याही वाटीने तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता. त्यानंतर एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला हे गूळ घालायचे आहे. आता आपण यामध्ये किसलेले ओले खोबरे घालायचे आहे. खोबरे घातल्यानंतर आपण हे दोन्ही एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि हे कंटिन्युअसली ढवळत राहायचे आहे की जेणेकरून हे कढईला लागणार नाही. गूळ आणि खोबरे गरम केल्यामुळे गूळ छान वितळले जाते, गुळाचे खडे राहत नाही आणि ते छान एकजीव होते. आता आपण यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालणार आहोत. या सारणामध्ये तुम्ही 1-2 चमचे ड्रायफ्रुट्स बारीक चिरून सुद्धा घालू शकता. आता ही वेलची पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण थोडेसे ड्राय होऊ देऊया. आपले मिश्रण तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण तांदळाच्या पिठाची उकड काढायला घेऊया. एका पॅनमध्ये मी 2 वाटी पाणी घेतलेले आहे. ज्या वाटीने तुम्ही पाणी घ्याल त्याच वाटीने तुम्ही पीठ सुद्धा 2 वाटी मोजून घ्या. 1 चमचा तूप घातलेले आहे आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. हे तांदळाचे पीठ बनवण्यासाठी तुम्ही आंबे मोहर, बासमती किंवा तुमच्या घरात जो अवेलेबल असेल त्या तांदळाचा वापर करू शकता. तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला 2 ते 3 दिवस व्यवस्थित सुकवून त्यानंतर चक्कीवरून बारीक दळून आणायचे आहेत. किंवा इथे तुम्ही जे रेडीमेड मोदक पीठ मिळते तेही यूज करू शकता. पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला तांदळाचे पीठ यामध्ये घालायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. आता हे पीठ आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून ही उकड आपल्याला 10 मिनिटे साईडला ठेवून द्यायची आहे. ही उकड मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि ग्लासच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी यामधील गुठल्या मोडून घेत आहे. ही उकड गरम आहे, त्यामुळे इथे तुम्ही ग्लास किंवा वाटीचा वापर करू शकता. ही उकड हात लावण्याएवढी थंड झाली की आपण ही हाताने मळून घ्यायची आहे. जर गरज वाटली तर पाण्याचा वापर इथे करू शकता तुम्ही उकड मळण्यासाठी. आपल्याला मऊसूत अशी उकड मळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता सॉफ्ट अशी आपली उकड मळून तयार आहे. आता ही उकड आपण ओल्या कपड्याने किंवा झाकण ठेवून झाकून ठेवूया. करंजी बनवण्यासाठी आपण मोदक बनवतो त्यावेळी जशी पारी बनवतो तशी पारी बनवून घेऊ शकतो किंवा एक स्वच्छ प्लास्टिक घेऊन अशा पद्धतीने त्यामध्ये गोळा ठेवून वरून आपल्याला प्लेटने प्रेस करायचे आहे. पटकन आपली पारी तयार होते. किंवा इथे तुम्ही लाटूनही पारी बनवू शकता. इथे आपल्याला ही पारी बनवण्यापूर्वी या प्लास्टिकला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे, म्हणजे ही पारी चिकटणार नाही. किंवा तुम्ही लाटत असाल तर पोलपाटला थोडेसे तेल लावून घ्या. आता आपण या पारीमध्ये 1 ते 1.5 चमचा सारण भरायचे आहे. मी इथे 1 चमचा सारण भरत आहे. सारणाचे प्रमाण हे पारीच्या साईजवर डिपेंड आहे. जर पारी जास्त लहान असेल
तर तुम्ही कमी भरा सारण आणि मोठी असेल तर थोडेसे जास्त भरा. आणि आपल्याला ही पारी अशा पद्धतीने बंद करून घ्यायची आहे. पारीच्या दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित प्रेस करून चिटकवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या करंजीला मुरड पाडायची आहे. जर पीठ हाताला चिकटत असेल तर तुम्ही इथे तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. ही पहा, सुंदर अशी आपली करंजी तयार आहे. मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. अशा पद्धतीने आपण सर्व करंज्या करून घेऊया. आधी मी या 7 करंज्या बनवल्या आहेत, त्या आपण स्टीम करून घेऊया. त्यानंतर मी बाकीच्या बनवून घेते. या करंज्या स्टीम करण्यासाठी आपण स्टीमरला ऑइलने ग्रीस करून घेऊया आणि एका साईडला गॅसवर पाणी गरम करत ठेवूया. आता आपण यामध्ये करंज्या अरेंज करूया. इथे तुम्ही स्टीमरमध्ये सुती कपडा ठेवून त्यावरती सुद्धा करंज्या ठेवू शकता किंवा ऑइलने ग्रीस करून अशा डायरेक्ट ठेवल्या तरीही चालतील. दहा ते 15 मिनिटे आपण ह्या करंज्या स्टीम करून घेणार आहोत. बोट लावल्यानंतर जर हाताला पीठ चिकटले नाही तर आपली करंजी तयार आहे. 10-15 मिनिटे झालेली आहेत. आपल्या सुंदर अशा उकडीच्या करंज्या खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.